मित्रांनो, अरबांच्या आक्रमणापासून दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य, विजयनगर, बहामनी आणि भारतीय स्थापत्य कलेपर्यंतचा संपूर्ण मिडीवल हिस्ट्री आज आपण वन शॉटमध्ये शिकणार आहोत. हा फक्त इतिहास नाही, ही आहे सत्ता, युद्ध, प्रशासन, संस्कृती आणि भारत बदलणाऱ्या घटनांची थरारक कहाणी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा लेक्चर पूर्ण क्रोनॉलॉजी वाईज आणि PYQ ओरिएंटेड असणार आहे, जिथे एकही पॉइंट स्किप होणार नाही. तर तयार व्हा, कारण पुढील काही मिनिटात मिडीवल हिस्ट्री तुमच्या कायमचा लक्षात बसणार आहे. तुम्ही पाहत आहात MPSC स्पीक्स. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो प्रवास आहे ना, तो खऱ्या अर्थाने खूप रंजक आहे. आणि या प्रवासाची सुरुवात होते थेट इसवी सन 712 मध्ये, जेव्हा भारतावर पहिले यशस्वी मुस्लिम आक्रमण झाले. हो, मोहम्मद बिन कासिमच्या नेतृत्वाखाली अरबांनी सिंध प्रांत काबीज केला होता. त्यावेळी तिथे सिंधचा राजा दाहिर राज्य करत होता. हो, राजा दाहिरचा पराभव झाला आणि इथूनच भारताच्या इतिहासाला एक वेगळा वळण लागले. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो, म्हणजे हे आक्रमण फक्त संपत्ती लुटण्यासाठी होते की यामागे आणखी काही उद्देश होता? हा खूप चांगला प्रश्न आहे. बघा, आक्रमणाचा मुख्य हेतू राजकीय आणि आर्थिक विस्तार हाच होता. पण विद्यार्थी मित्रांनो, इथेच आयोगाचा एक अत्यंत महत्त्वाचा PYQ अलर्ट दडलेला आहे. अच्छा, PYQ अलर्ट, तो कोणता? अरबांच्या या आक्रमणासोबत फक्त तलवारी आणि सैन्य आले नाही, तर संस्कृती आणि ज्ञानाची मोठी देवाणघेवाणही झाली. अमीर खुसरोने आपल्या लिखाणात एका प्रसिद्ध अरब ज्योतिषज्ञाचा उल्लेख केला आहे, ज्याचं नाव होतं अबू मशार. अबू मशार म्हणजे आक्रमणकर्त्यांसोबत हे विद्वान लोकही आले होते का? होय ना, हा अबू मशार भारतात आला आणि त्याने चक्क 10 वर्ष बनारसला राहून भारतीय ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. बापरे, 10 वर्षे? हो, तो नुसता आला नाही, तर इथले ज्ञान घेऊन तो परत गेला. हा मुद्दा परीक्षेत विचारला जातो, कारण तो 2 संस्कृतींच्या मिलाफाचे उत्तम उदाहरण आहे. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे आपल्याला फक्त लढाया आठवतात. यानंतर आपण भारतावर झालेल्या तुर्कांच्या आक्रमणाकडे येतो. हो, भारतावर आक्रमण करणारा पहिला तुर्क शासक सबुक्तगीन होता. त्याने 977 ते 997 या काळात सत्ता गाजवली आणि पंजाबच्या जयपाल राजावर हल्ला केला. पण खरा धोका निर्माण झाला तो महमूद गझनीमुळे, बरोबर? अगदी बरोबर. 998 ते 1030 या काळात त्याने भारतावर प्रचंड स्वाऱ्या केल्या. आणि महमूद गझनीच्या बाबतीत एक फॅक्ट विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा. सुलतान ही उपाधी धारण करणारा तो पहिला शासक होता. सुलतान म्हणजे त्याआधी कोणीही ही पदवी वापरली नव्हती? नाही, तत्कालीन खलिफाने त्याला अमीन उल मिल्लत म्हणजे मुसलमानांचा त्राता आणि यामीन उद्दौला म्हणजे साम्राज्याचा उजवा हात अशा पदव्या दिल्या होत्या. अच्छा, पण इथे आपण एक गोष्ट विचार करायला हवी. गझनीला इतक्या सहजासहजी भारतावर सतत स्वाऱ्या करणे कसे काय शक्य झाले? त्यावेळी भारतात कोणीच प्रबळ राजा नव्हता का? तसं पाहिलं तर मला वाटतं याचं उत्तर तत्कालीन भारताच्या राजकीय परिस्थितीत दडलेले आहे. 11वे शतक डोळ्यांसमोर आणा. म्हणजे भारत हा आजच्या सारखा एकसंध देश नव्हता ना? तो अनेक छोट्या छोट्या राज्यांत विखुरलेला होता. जणू काही बुद्धिबळाचा डाव असावा, जिथे प्रत्येक राजा फक्त आपलीच सोंगटी पुढे नेत होता. अगदी तंतोतंत. कोणतीही एक मध्यवर्ती सत्ता नव्हती. संपूर्ण भारतभर राजपूतांचे तुकड्या तुकड्यांत राज्य होते. म्हणजे नक्की कोणकोणती राज्य होती त्यावेळी? उत्तरेकडे काबूल पंजाबमध्ये हिंदशाही राज्य होते, जिथे जयपाल आणि आनंदपाल होते. काश्मीरमध्ये कर्कोट घराण्यानंतर आलेला लोहर वंश होता. हो, काश्मीरचा लोहर वंश, ज्यामध्ये संग्रामराज होता. बरोबर. दिल्लीचे तोमर, शांकभरी व अजमेरचे चौहान, जिथे पृथ्वीराज होते. गुजरातचा चालुक्य वंश, त्रिपुरीचे कलशुरी, बुंदेलखंडचे चंदेल, कन्नौजचे प्रतिहार, सिंधमधील अरब, बंगालचा पालवंश आणि इकडे दक्षिणेत चालुक्य व चोल. बापरे, म्हणजे अशी तब्बल 12 प्रमुख राज्यांमध्ये भारत विभागला गेला होता. होय, आणि या 12 वेगळ्या राज्यांच्या आपापसातील लढाया सतत सुरू असायच्या. म्हणजे जर बाहेरचा एखादा शत्रू आला, तर हे सर्वजण मिळून त्याला सामोरे जाण्याऐवजी एकमेकांचा पराभव कसा होईल याचीच वाट पाहत होते. यामुळेच गझनीला भारताची संपत्ती लुटणे अत्यंत सोपे गेले असणार. नक्कीच. आणि याच विखुरलेल्या कमकुवत राजकीय परिस्थितीचा सर्वात मोठा फायदा पुढे घेतला तो मोहम्मद घोरीने. घोरीचे आक्रमण 12व्या शतकाच्या अखेरीस झाले ना? हो, इसवी सन 1175च्या सुमारास घोरीचे आक्रमण झाले. तेव्हाही भारताची स्थिती फारशी बदललेली नव्हती. म्हणजे तीच विखुरलेली अवस्था. होय, दिल्ली अजमेरला पृथ्वीराज चौहान,
कन्नौजला जयचंद राठोड, बंगालमध्ये सेन घराणे आणि दक्षिणेकडे देवगिरीला यादव आणि वारंगलला काकतीय अशी राज्य होती. इथे मला 1194च्या चंदावरच्या युद्धाची आठवण येते. हे युद्ध मोहम्मद घोरी आणि कन्नौजचा राजा जयचंद राठोड यांच्यात झाले होते ना? अगदी बरोबर, ज्यामध्ये जयचंदचा पराभव झाला. पण मला एक सांगा, घोरीने हा एवढा मोठा प्रदेश जिंकला खरा, पण तो स्वतः अफगाणिस्तानातनं हा संपूर्ण कारभार कसा काय चालवत होता? तिथेच त्याच्या प्रशासकीय चातुर्याची खरी सुरुवात होते. बघा, घोरीने जिंकलेला प्रदेश स्वतःकडे न ठेवता तो आपल्या विश्वासू सुभेदारांकडे सोपवला. अच्छा, म्हणजे त्याने सत्ता विभागून दिली. बंगालची जबाबदारी महमूद बख्तियारकडे दिली. आणि मग भारताचा मुख्य भाग कोणाकडे दिला? भारतातील सर्वात महत्त्वाचा प्रदेश त्याने आपला गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याच्याकडे दिला. आणि इथूनच भारतीय इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय सुरू होतो, दिल्ली सुलतानशाही. इसवी सन 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने या सुलतानशाहीची स्थापना झाली. होय, आणि विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली सुलतानशाहीचा हा कालखंड इसवी सन 1206 ते 1526 असा आहे. यात एकूण 5 घराण्यांनी राज्य केले. आणि MPSCच्या दृष्टिकोनातून ही क्रोनॉलॉजी तोंडपाठ असणे अनिवार्य आहे, नाही का? अगदी अनिवार्य आहे. पहिला मामलूक किंवा गुलाम वंश, जो 1206 ते 1290 होता. दुसरे खिलजी वंश 1290 ते 1320. तिसरे तुगलक वंश 1320 ते 1414. आणि त्यानंतर चौथे सय्यद वंश 1414 ते 1451. आणि पाचवे लोदी वंश 1451 ते 1526. अगदी बरोबर. चला तर मग यातील पहिल्या घराण्याकडे वळूया, गुलाम वंश. इसवी सन 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी याची स्थापना केली आणि आपली राजधानी लाहोर ठेवली. पण एक मिनिट, मला इथे एक शंका आहे. याला गुलाम वंश का म्हणतात? एक गुलाम राजा कसा काय बनू शकतो? कारण मध्ययुगीन काळात ममलूक किंवा गुलाम ही पद्धत आजच्यासारखे फक्त मजुरीची नव्हती. हे जे गुलाम असायचे ना, ते अत्यंत प्रशिक्षित आणि लष्करीदृष्ट्या कुशल असायचे. म्हणजे ते एक प्रकारे अत्यंत महत्वाचे लष्करी अधिकारी होते तर? होय, ऐबक हा घोरीचा असाच एक अत्यंत कुशल लष्करी गुलाम होता. तो त्याच्या दानशूरपणासाठी खूप ओळखला जायचा. त्यामुळेच त्याला काही पदव्या मिळाल्या होत्या ना, लाख बक्ष असं काहीतरी. अगदी बरोबर. लाख बक्ष म्हणजे लाखोन रुपयांचा दानधर्म करणारा. याशिवाय पील बग आणि कुरान खां अशा उपाध्याही त्याला मिळाल्या होत्या. आणि याच ऐबकच्या काळात एक अत्यंत वादग्रस्त आणि महत्वाचा कर लागू झाला, जिझिया. मला या जिझियाबद्दल थोडं स्पष्ट करून सांगाल? हा नक्की कोणता कर होता? इस्लामेतर म्हणजे इस्लाम न मानणाऱ्या लोकांवर लावलेला कर होता. म्हणजे जे मुस्लिम नव्हते त्यांच्यावर? हो, सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही मुस्लिम नाही आहात, पण तुम्हाला मुस्लिम राज्यात राहायचे आहे, तर राज्याकडून तुम्हाला जे संरक्षण मिळते त्या बदल्यात दिलेला हा एक प्रकारचा प्रोटेक्शन टॅक्स होता. अच्छा, म्हणजे हा कर भरून ख्रिस्ती, ज्यू किंवा हिंदू लोकांना आपले धर्म पालन करत राज्यात सुरक्षित राहण्याची मुभा होती. थोडक्यात ही एक प्रकारची तडजोड होती. होय, तसंच म्हणता येईल. आणि याच ऐबकच्या काळात स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना उभा राहिला, कुतुब मिनार, बरोबर? अगदी बरोबर. इसवी सन 1199 मध्ये सुफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार यांच्या स्मरणार्थ त्याने दिल्लीत कुतुब मिनारचे बांधकाम सुरू केले. अफगाणिस्तानच्या जाम की मिनारवरून प्रेरणा घेऊन लाल दगडात बांधलेली ही 73 मीटर उंचीची वास्तू आज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कुतुब मिनारचे बांधकाम एकाच राजाने पूर्ण केले नाही. हो, मला आठवतंय. पहिला मजला ऐबकनं बांधला होता ना? हो, पहिला मजला ऐबकने बांधला, मग दुसरा, तिसरा आणि चौथा मजला इल्तुतमिशने पूर्ण केला, आणि त्यानंतर 5वा मजला पुढे फिरोजशाह तुगलकने बांधला. आणि 1505 मध्ये सिकंदर लोदीनेही याचं नवीनीकरण केले होते, हे पण आपण विसरून चालणार नाही. अगदी बरोबर, फॅक्ट सांगितलेत. ऐबकने अजमेरला अढाई दिन का झोपडा ही मशिदही बांधली. हसन निजामीचे ग्रंथही त्याच्याच काळातले. पण दुर्दैवाने 1210 मध्ये चौगान म्हणजे आजच्या पोलोसारखा खेळ खेळताना घोड्यावरून पडून ऐबकचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर सत्तेवर आला तो इल्तुतमिश. 1210 ते 1236 हा त्याचा काळ. इल्तुतमिशने खूप मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे राजधानी लाहोरवरून थेट दिल्लीला आणण्याचा. हो, आणि त्याने प्रशासनातही मोठे बदल केले. पण मला इथे एक संकल्पना समजून घ्यायची आहे. इल्तुतमिशने इक्ता व्यवस्था सुरू केली होती. ही इक्ता व्यवस्था नक्की काय होती? हे आजच्या काळातल्या एखाद्या व्यवस्थेशी जोडता येईल का? नक्कीच जोडता येईल.
आता कल्पना करा, तुमच्याकडे एक मोठी कंपनी आहे, पण तुमच्याकडे कर्मचाऱ्यांना द्यायला रोख रक्कम किंवा कॅश नाहीये. मग तुम्ही काय कराल? मी त्यांना कंपनीचे शेअर्स देईन किंवा एखादी मालमत्ता वापरायला देईन. एक्झॅक्टली. एकता व्यवस्था अगदी तशीच होती. राज्याची तिजोरी कमी असताना लष्करी अधिकाऱ्यांना रोख पगाराऐवजी जमिनीचा एक तुकडा म्हणजेच एकता दिला जायचा. म्हणजे त्या जमिनीतून जो महसूल मिळेल तोच त्या अधिकाराचा पगार. बरोबर. हे अत्यंत व्यावहारिक धोरण होतं. याशिवाय इल्तुतमिशने स्वतःच्या संरक्षणासाठी तुर्काने चिहारगान नावाची 40 निष्ठावान गुलामांची संघटना स्थापन केली. आणि खलिफाकडून अधिकारपत्र मिळवून तो प्रथम वैधानिक सुलतान ठरला. पण आयोगाला सर्वात जास्त काय आवडतं तर त्याने सुरू केलेली नाणी. हो, आयोगाचा हा आवडता प्रश्न आहे. इल्तुतमिशने 2 महत्वाची नाणी चलनात आणली. टंका, जे चांदीचे 175 ग्रेन वजनाचे नाणे होते, आणि जित्तल, जे तांब्याचे होते. हे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत हमखास विचारले जाते. टंका आणि जित्तल अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि त्याच्या दरबारात मिन्हाज ओ सिराज या विद्वानाने तबकत ए नासिरी हा ग्रंथ लिहिला होता. होय. इल्तुतमिश नंतर सत्तेवर आली रझिया सुलतान. 1236 ते 1240 हा तिचा काळ. दिल्लीच्या तख्तावर बसलेली ही पहिली स्त्री सुलतान होती. तिचा कार्यकाळ लहान असला तरी एक स्त्री सुलतान होणे ही त्या काळातील खूप मोठी क्रांती होती. नक्कीच होते. पण या घराण्यातील सर्वात क्रूर किंवा कठोर राजा म्हणून कोणाचे नाव येते तर तो आहे घियासुद्दीन बलबन. 1266 ते 1287 बरोबर. याने लोह व रक्ताची नीती म्हणजे ब्लड अँड आयर्न पॉलिसी आणली. हे नक्की काय होतं? बलबन जेव्हा सत्तेवर आला तेव्हा संपूर्ण राज्यात प्रचंड अणागोंदी माजली होती. आता कल्पना करा, एका अत्यंत बेशिस्त आणि गोंधळलेल्या वर्गात अचानक एखादा अतिशय कडक मुख्याध्यापक येतो, जो एका हातात छडी घेऊन सर्वांना गप्प करतो. अगदी तसंच. बलबंत मुख्याध्यापक होता. त्याने शस्त्रास्त्र बळाचा वापर करून कठोर शिस्त आणली. इल्तुतमिशने जी 40 गुलामांची तुर्कान ए चिहालगान संघटना बनवली होती ती आता राजावरच वर्चस्व गाजवू लागली होती. म्हणजे ज्यांनी बनवली त्यांच्यावरच ते उलटले होते. हो. आणि म्हणून ती संघटना बलबनगे निर्दयपणे मोडीत काढली. आणि त्याने स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी राजत्वाचा एक सिद्धांत मांडला की राजा हा ईश्वराचा प्रतिनिधी आहे. त्याने स्वतःला जिल्हे इलाही म्हणजे ईश्वराची सावली म्हणून घोषित केले. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर राजाला विरोध करणे म्हणजे थेट देवाला विरोध करणे. बापरे, म्हणजे एकदम हुकुमशाहीच. आणि या गुलाम वंशानंतर 1290 मध्ये खिलजी घराणे सत्तेत आले, बरोबर? होय. जलालुद्दीन खिलजी याने स्थापना केली असली तरी या घराण्याचा खरा चेहरा ठरला तो अल्लाउद्दीन खिलजी. 1296 ते 1316 हा त्याचा काळ. त्याच्या साम्राज्य विस्ताराची आणि प्रशासनाची कथा कोणत्याही सिनेमाला लाजवेल अशीच आहे. खरोखरच अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमणांचा अक्षरशः धडाका लावला होता. आता 1297ची गुजरात स्वारीच घ्या. चालुक्य राजा कर्णराय घाबरून पळून गेला आणि त्याची पत्नी कमलादेवी अल्लाउद्दीनच्या हाती पडली. पण या स्वारीतील सर्वात मोठी घटना म्हणजे अल्लाउद्दीनला तिथे एक अत्यंत हुशार गुलाम मिळाला ज्याला त्याने 1000 दिनारास विकत घेतले. होय, तोच प्रसिद्ध मलिक कफूर, ज्याला 1000 दिनारी म्हटलं गेलं. पुढे हाच मलिक कफूर अल्लाउद्दीनच्या दक्षिण भारतावरील विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला. यानंतर 1299 ते 1301 मध्ये रणथंबोरची स्वारी झाली जिथे हमीर देव होता. मग 1303 मध्ये चित्तोड स्वारी झाली जिथे राजा रतनसिंगचा पराभव झाला. आणि 1305ची माळवा स्वारी. आणि मग मलिक कपूरने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. 1306 आणि 7च्या दरम्यान आणि 1312 मध्ये देवगिरीवर हल्ला केला. वारंगळच्या राजा प्रतापरुद्रदेवचाही पराभव केला आणि 1311ची मदुराई स्वारी करून वीर पांड्याचा पराभव केला. पण मला इथे एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? अल्लाउद्दीनने 4,75,000ची एवढी अवाढव्य फौज उभी केली होती. तो एकाच वेळी दक्षिणेत युद्ध करत होता आणि उत्तरेत मंगोलांचे हल्ले परतवून लावत होता. राज्याचा दिवाळा न निघता त्यांनी या अवाढव्य सैन्याचा खर्च कसा काय भागवला? तिथेच अल्लाउद्दीनची प्रशासकीय बुद्धिमत्ता दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, हा MPSCचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सैन्य सांभाळायचे असेल तर सैनिकांना पगार द्यावा लागेल, पण पगार कमी दिला तर सैनिक बंड करतील. साहजिक आहे. त्यावर अल्लाउद्दीनने अत्यंत हुशारीने उपाय शोधला. किंमत नियंत्रण किंवा मार्केट कंट्रोल.
त्याने बाजारातील सर्व दैनंदिन वस्तूंचे दर स्वतः निश्चित केले. म्हणजे आजच्या काळातील MRP किंवा रेशनच्या दुकानांसारखी व्यवस्था होती ती. अगदी तसेच त्याने व्यापाऱ्यांवर कडक बंधने घातली, जेणेकरून कमी पगारातही सैनिकांचा उदरनिर्वाह सहज होऊ शकेल. आणि यावर नियंत्रण ठेवायला कोणीतरी अधिकारी असेलच. हो, धान्य व्यापार नियंत्रक म्हणून त्याने मलिक कबूलची नेमणूक केली होती. याशिवाय लष्करासाठी त्याने एक भन्नाट पद्धत आणली, डाग आणि चेहरा पद्धत. डाग आणि चेहरा म्हणजे घोड्यांना चटके देऊन ओळख निर्माण करणे आणि सैनिकांची वर्णनात्मक नोंद ठेवणे. हे तर आजच्या काळातील वाहनांच्या नंबर प्लेट आणि कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक सिस्टमसारखं वाटतंय. बरोबर ओळखलत. कोणालाही बोगस सैन्य दाखवून राज्याची फसवणूक करता येऊ नये म्हणून ही पद्धत होती. खूपच ॲडव्हान्स विचार होता हा. आणि सामाजिक पातळीवरही त्याने सक्त दारूबंदी केली, वेश्या व्यवसाय व जादूटोण्यावर बंदी घातली. पण अर्थव्यवस्था चालवण्यासाठी त्याचा कर अत्यंत जाचक होता बरं का. त्याने उत्पन्नाचा थेट 50% इतका शेतसारा वसूल केला. बापरे, 50% टॅक्स. यासोबतच घरावर घराई कर आणि कुरणावर चराई कर लावला. एवढा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी त्याने काही प्रशासकीय विभागही बनवले होते ना. होय, आणि MPSCच्या विद्यार्थी मित्रांनो, हे 5 विभाग अत्यंत महत्वाचे आहेत, हे लक्षातच ठेवा. पहिला विभाग कोणता? पहिला आहे दिवान-ए-वजारत. हा जमीन महसूल विभाग होता, जो टॅक्स गोळा करायचा. दुसरा दिवान-ए-अर्ज म्हणजे सैन्य भरती आणि व्यवस्थापन विभाग. अच्छा, म्हणजे मिलिटरी डिपार्टमेंट. हो. तिसरा होता दिवान-ए-इन्शा, जो शाही पत्रव्यवहार पाहायचा. चौथा दिवान-ए-रसालत, हे परराष्ट्र खाते होते. आणि पाचवा दिवान-ए-रियासत, जो संपूर्ण राज्याची आर्थिक बाजू आणि बाजारपेठ सांभाळायचा. क्या बात आहे. पण 1320 मध्ये खिलजी घराण्याचा अंत झाला आणि तुघलक घराणे सत्तेवर आले, जे 1320 ते 1414 या काळात होतं. होय, गियासुद्दीन तुघलकनी याची स्थापना केली आणि दिल्लीजवळ तुघलकाबाद हा किल्ला बांधला. पण या घराण्याची खरी ओळख आहे ती मोहम्मद बिन तुघलकमुळे. 1325 ते 1351 हा त्याचा काळ. इतिहासकार त्याला विक्षिप्त व्यक्ती किंवा मॅड किंग म्हणतात. पण मला एक सांगा, त्याने राजधानी दिल्लीवरून थेट देवगिरीला स्थलांतरित केली. जर संपूर्ण दक्षिण भारतावर नियंत्रण ठेवायचे असेल तर देवगिरीसारखे मध्यवर्ती ठिकाण निवडणे हा निर्णय तर खूपच धोरणी आणि लॉजिकल वाटतो. मग त्याला विक्षिप्त का म्हणायचे? तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. त्याचे विचार आणि संकल्पना खरोखरच खूप पुढारलेल्या होत्या, पण प्रॉब्लेम त्याच्या संकल्पनेत नव्हता. प्रॉब्लेम अंमलबजावणीत म्हणजे एक्झिक्युशनमध्ये होता. म्हणजे त्याने नक्की काय गडबड केली? त्याने राजधानी हलवताना केवळ दरबार हलवला नाही, तर दिल्लीच्या संपूर्ण प्रजेला देवगिरीला जाण्याची सक्ती केली. या अमानुष प्रवासात हजारो लोक मरण पावले. अरे रे, हे तर भयंकर आहे. आणि त्याचे ते प्रतिकात्मक चलन किंवा टोकन करन्सी, त्याने सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी तांबे किंवा पितळेची नाणी आणली. संकल्पना तर चांगली होती, मग ती का फसली? कारण त्याने नाण्यांवर राज्याची मनोपोली म्हणजे मक्तेदारी ठेवली नाही. आजच्या रिझर्व्ह बँकेसारखी कोणतीही विशेष वॉटरमार्क किंवा डिझाईन त्याने त्या नाण्यांवर बनवली नाही. मग याचा परिणाम काय झाला? परिणामी लोक घरातच नाणी पाडू लागले. प्रत्येक घर एक टाकसाळ बनले आणि अर्थव्यवस्थेत बनावट नाण्यांचा अक्षरशः महापूर आला. म्हणजे अचूक दूरदृष्टी पण शून्य प्लॅनिंग. आणि शेवटी त्यालाच ती नाणी सोन्या चांदीच्या बदल्यात परत घ्यावी लागली, ज्यामुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली. त्याचे लष्करी प्रयोगही असेच फसले ना? हो, इराकचा खोरासाना प्रदेश जिंकण्यासाठी त्याने मोठी फौज उभी केली. त्यांना चक्क 1 वर्षाचा पगार ॲडव्हान्स दिला आणि नंतर ती मोहीमच रद्द केली. काय सांगताय? आणि हिमालयातील कराचील मोहीम? तिथेही तेच. हिमालयातील राजाचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम आखली, पण हवामानाचा अंदाज न घेतल्याने त्याचे सैन्य हिमालयाच्या बर्फाच्या वादळात अडकून प्राणाला मुकले. म्हणजे एका पाठोपाठ एक धक्के. आणि दुष्काळातही त्याने गंगेच्या सुपीक दुआब प्रदेशात महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे शेतकऱ्यांनी थेट बंड केले. हो. मग हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्याने दिवान-ए-अमीर कोही हा कृषी विभाग स्थापन केला. पण भ्रष्टाचारामुळे तो पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही. पण एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल, तो विद्वानांचा खूप आदर करत असे. मोरोक्कोचा प्रसिद्ध इतिहासकार इब्न बतुता याच मोहम्मद बिन तुघलकच्या काळात भारतात आला होता. अगदी बरोबर. आणि या सर्व गोंधळानंतर जेव्हा फिरोजशाह तुघलक सत्तेवर आला, तेव्हा त्याला हा बिघडलेला डोलारा सावरायचा होता. त्याचा काळ 1351 ते 1388 होता. त्याने जनतेला खुश करण्यासाठी घराई आणि चराई कर माफ केले. पण दुसरीकडे धर्मांधतेतून त्याने ब्राह्मणांवर जिझिया कर नव्याने लावला. फिरोजशाहने पायाभूत सुविधांवर खूप भर दिला होता.
त्याने पंजाब आणि हिस्सारमध्ये कालवे खोदले आणि या ओलिताखालील जमिनीवर 10% पाणीपट्टी लावली. पण त्याने जहागिरी पद्धत पुन्हा सुरू करण्याची चूक केली ना? हो, आणि जहागीरदारांना सैन्य पुरवण्याचे अधिकार दिले, ज्यामुळे मध्यवर्ती सत्ता पुन्हा कमकुवत झाली. फिरोजशहाला गुलाम बाळगण्याची प्रचंड सवय होती. त्याने हिस्सार, फिरोजा आणि जौनपूर ही नवीन शहरं बसविली. शिवाय दिल्लीचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यांनी चक्क अंबाला आणि मीरथहून 2 अशोक स्तंभ आणले. आणि गरीब व गरजूंसाठी दिवाने खैरात हा स्वतंत्र दानधर्म विभाग काढला. त्याने फतुहत ए फिरोजशाही हे आपले आत्मवृत्त लिहिले आणि त्याच्याच काळात बर्णी याने तारीखे ए फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला. तुघलक घराण्याच्या अस्तानंतर सुलतानशाहीची पडझड सुरू झाली. 1414 ते 1451 या काळात सय्यद घराण्याने राज्य केले. होय, खिजरखाँ याने याची स्थापना केली आणि मुबारक शहाच्या काळात याहिया बिन अहमद सरहिंदी याने तारीख ए मुबारकशाही हा ग्रंथ लिहिला. आणि यानंतर येतं शेवटचं घराणं, लोदी वंश. 1451 ते 1526 बहलोल लोदीने स्थापना केली, पण सर्वात महत्वाचा राजा ठरला सिकंदर लोदी. सिकंदर लोदीचा काळ 1489 ते 1517 असा होता. त्याने 1504 मध्ये आग्रा शहर वसवले आणि तिथे राजधानी हलवली. जमीन मोजण्यासाठी त्याने गज ए सिकंदरी ही पद्धत आणली आणि तो गुलरुखी नावाने फारशी कविताही लिहायचा हे परीक्षित नेहमी विचारतात. अगदी बरोबर. पण लोदी वंशाचा आणि पर्यायाने संपूर्ण दिल्ली सुलतानशाहीचा शेवटचा राजा ठरला इब्राहिम लोदी. इसवी सन 1526 मध्ये त्याचे आणि बाबरचे पानिपतचे पहिले युद्ध झाले. इब्राहिम लोदी मारला गेला आणि तिथेच दिल्ली सुलतानशाहीचा अधिकृत अंत झाला. आणि आता वेळ आली आहे एका रॅपिड रिव्हिजनची. आपण एका श्वासात 5 घराण्यांचा कालक्रम पाहूया. चला पाहूया. गुलाम वंश 1206 ते 1290, खिलजी वंश 1290 ते 1320, तुघलक वंश 1320 ते 1414, आणि सय्यद वंश 1414 ते 1451 आणि लोधी वंश 1451 ते 1526. आणि पानिपतच्या रणांगणावर इब्राहिम लोदीचा पराभव होताच भारतीय इतिहास एका नव्या युगात प्रवेश करतो. आता भारतात उदय होणार होता एका अशा साम्राज्याचा ज्याने भारतीय प्रशासन, कला, स्थापत्य, धर्मनीती आणि राजकारणाला पूर्णपणे नवं स्वरूप दिलं, मुघल साम्राज्य. तर चला, पानिपतच्या पहिल्या लढाईपासून अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब, विजयनगर, बहामणी, मंदिर स्थापत्य आणि मिडिवल इंडियाच्या सुवर्णकालीन संस्कृतीपर्यंतचा प्रवास सुरू करूया. आपण ज्या कालखंडात आता प्रवेश करत आहोत तो असा काळ आहे जिथून आयोगाचे सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. ओके, लेट्स अनपॅक दिस. अगदी मुळापासून सुरुवात करूया. आपण पाहिलं की 21 एप्रिल 1526ला पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोदीचा दारुण पराभव झाला. पण म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो की हा बाबर नेमका आला कुठून? म्हणजे हा प्रश्न पडणं साहजिक आहे. हो ना, म्हणजे 1494 मध्ये वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी तो फरगानाचा शासक होता. एक 12 वर्षांचा मुलगा तिथे राज्य करत होता आणि पुढे 1520-21च्या सुमारास त्याने सिंधू नदी ओलांडून भीरा आणि सियालकोट काबीज केलं. पण तो थेट दिल्लीवर चालून का आला? इथेच एक अत्यंत महत्वाचा PYQ पॉइंट लपलेला आहे. हे बघा, बाबराला भारतावर आक्रमण करण्याची स्वप्न पडत नव्हती, तर त्याला रीतसर निमंत्रण दिलं गेलं होतं. अच्छा, निमंत्रण दिलं होतं? कोणी? पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी आणि स्वतः मेवाडचे राजपूत शासक राणासंघ. एक मिनिट. ज्या राणासंघाने त्याला बोलावले त्यांच्यासोबतच तर पुढे बाबराचे युद्ध झाले ना? हे थोडं विचित्र नाही का वाटत? राणासंघाने एका परकीय आक्रमकाला का बोलावले? व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज की राणासंघ आणि दौलत खान लोधी या दोघांचाही असा समज होता की बाबर हा तैमूरलंग सारखाच एखादा लुटारू आहे. अच्छा, म्हणजे तो फक्त संपत्ती लुटायला येईल असा त्यांचा समज होता. अगदी बरोबर. तो दिल्ली लुटेल, इब्राहिम लोधीची सत्ता कमकुवत करेल आणि संपत्ती घेऊन परत काबूलला निघून जाईल. त्यानंतर दिल्लीची सत्ता ताब्यात घेणं राणासंघाला सोपे गेले असते. पण घडले उलटेच. पानिपतच्या विजयानंतर बाबराने भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आणि तिथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली म्हणायची, कारण बोलावणारेच आता शत्रू बनले होते. नक्कीच. म्हणूनच बाबराच्या लढायांची क्रोनॉलॉजी समजून घेणं महत्वाचं आहे. 1526ची पानिपतची लढाई, ज्यात बाबराने भारतात पहिल्यांदाच तोफखान्याचा आणि तुलुघमा युद्धनीतीचा वापर केला. तुलुघमा युद्धनीती. आणि ह्याच तोफांच्या आवाजानेच लोदीचे हत्ती बिथरले होते ना, ज्यांनी स्वतःच्याच सैन्याला तुडवले. हो, अगदी तेच.
त्यानंतर लगेच पुढच्या वर्षी म्हणजे 1527 मध्ये खानवाची लढाई झाली. हीच ती लढाई जिथे बाबर आणि राणासंग समोरासमोर आले होते. होय, आणि राणासंगचे सैन्य अत्यंत शूर आणि विशाल होते. बाबराच्या सैन्याला चक्क भीती वाटू लागली होती. मग सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी बाबराने या युद्धात जिहादची म्हणजेच धर्मयुद्धाची घोषणा केली. म्हणजे ती केवळ एक राजकीय खेळी होती सैनिकांना प्रेरित करण्यासाठी. अगदी बरोबर. आणि खानवा जिंकल्यानंतरच त्याने स्वतःला गाझी ही उपाधी लावून घेतली. हा मुद्दा परीक्षेत वारंवार विचारला जातो. म्हणजे प्रत्येक विजयामागे एक विशिष्ट रणनीती होती. यानंतर 1528 मध्ये चंदेरीची लढाई झाली, ज्यात त्याने माळव्याच्या मेदिनी रायचा पराभव केला. आणि 1529 मध्ये बिहारमधील घागराचे युद्ध, जिथे बंगालचा नवाब नुसरत शहा आणि अफगाणी सरदार यांचा बाबराने निर्णायक पराभव केला. पण विशेष म्हणजे त्याने नुसरत शहासोबत तह केला. म्हणजे साम्राज्य वाढवण्याच्या हव्यासापायी तो वेड्यासारखा पुढे गेला नाही. आणि शेवटी 1530 मध्ये त्याचा मृत्यू. हो, 4 वर्षे, 4 मोठे विजय आणि मुघल साम्राज्याचा भक्कम पाया. 1526 पानिपत, 1527 खानवा, 1528 चंदेरी आणि 1529 घागरा. ही क्रोनॉलॉजी परीक्षार्थींनी कायम लक्षात ठेवायची आहे. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? बाबराच्या मृत्यूनंतर सत्तेवर आला त्याचा मुलगा हुमायून. 1530 ते 1540 आणि मग पुढे 1555 ते 56 असा हा 2 टप्प्यातला तुटक काळ आहे. हो, कारण मध्ये त्याला सत्ता गमवावी लागली होती. हो ना. बाबराने मरताना त्याला भावांसोबत प्रेमाने वागण्याचा सल्ला दिला होता. पण हुमायूनने जे केलं ते मला एका मोठ्या कॉर्पोरेट ब्लंडरसारखं वाटतं. त्याने चक्क आपल्या साम्राज्याची भावांमध्ये विभागणी केली. अगदी बरोबर. कामरानला कंदाहार आणि काबूल दिले, हिंदालला संबळ प्रांत दिला आणि अस्करीला गुजरात. हा अत्यंत घातक निर्णय होता. इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, एका अखंड साम्राज्याची ताकद त्याच्या केंद्रीकरणात असते. हुमायूनने सत्तेचे तुकडे केले आणि स्वतःची ताकद कमी केली. सुरुवातीला 1532 मध्ये त्याने अफगाणांचा पराभव करून चुनार किल्ल्यावर विजय मिळवला खरा. पण पूर्वेकडे शेरखान नावाचं वादळ घोंगावत होतं. अगदी. आणि ह्या शेरखानने हुमायूनला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं. 1539 ची चौसाची लढाई, जिथे हुमायूनचा दारुण पराभव झाला. आणि या विजयानंतर शेरखानने स्वतःला शेरशहा ही उपाधी घेतली. हुमायून तिथे कसाबसा जीव वाचून पळाला. पण शेरशाह तिथेच थांबला नाही. पुढच्याच वर्षी 1540 मध्ये कनौजची लढाई, किंवा ज्याला बिलग्रामचे युद्ध म्हणतात, ती झाली. या लढाईने हुमायूनला दिल्लीच्या गादीवरून बेदखल केलं. हो, मुघल सम्राट थेट वनवासात गेला. आणि पुढील 15 वर्षे दिल्लीवर अफगाण वंशाच्या सूर घराण्याची सत्ता राहिली. पण हुमायूनच्या नावे स्थापत्य आणि साहित्याचे काही महत्त्वाचे PYQ पॉइंट्स आहेत जे आपण विसरता कामा नयेत. हुमायूनने दिल्लीजवळ दीनपन्हा नावाचे नवीन शहर वसवले होते. बरोबर. आणि तो वारल्यानंतर त्याची पत्नी हाजी बेगम हिने दिल्लीत अत्यंत सुबक असा हुमायून घुमट म्हणजेच हुमायून स्टोम बांधला. मुघल स्थापत्याचा हा एक सुरेख नमुना मानला जातो. सोबतच त्याची बहीण गुलबदन बेगम हिने हुमायून नामा हा चरित्रपर ग्रंथ लिहिला. हे लक्षात ठेवा, आयोगाचे हे आवडते प्रश्न आहेत. 1555 मध्ये हुमायूनने सिकंदर सूरचा पराभव करून पुन्हा दिल्ली मिळवली, पण अवघ्या वर्षभरातच वाचनालयाच्या पायऱ्यांवरून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. Here's where it gets really interesting. कारण आता आपण अशा सम्राटाकडे वळतोय ज्याने केवळ राजवट चालवली नाही, तर मुघल साम्राज्याला एका विशाल, स्थिर आणि संस्थात्मक प्रशासनात बदललं. सम्राट अकबर. 1542 ते 1605 हा त्याचा प्रदीर्घ काळ. वयाच्या 13व्या वर्षी पंजाबचा सुभेदार ते भारताचा सर्वात महान मुघल राजा, हा प्रवास खरोखर थक्क करणार आहे. सुरुवातीला त्याचं संरक्षण करणारा बैराम खान, पण पुढे त्याचेच बंड अकबराने मोडून काढले. आणि त्याच्या कारकिर्दीची सुरुवातच एका महाभयंकर युद्धाने झाली. 5 नोव्हेंबर 1556 ची पानिपतची दुसरी लढाई आदिलशहाचा शूर सेनापती आणि दरबारी हेमू विरुद्ध मुघल सैन्य. हेमूने सलग 22 लढाया जिंकल्या होत्या, म्हणूनच त्याला विक्रमजीत ही उपाधी मिळाली होती ना. हो, तो जिंकणार असेच वाटत असताना ना, एक बाण अचानक त्याच्या डोळ्याला लागला आणि युद्धाचे पारडे मुघलांच्या बाजूने झुकले. त्यानंतर 1576च्या हळदीघाटच्या लढाईत शूर महाराणा प्रतापांसोबत झालेला ऐतिहासिक संघर्ष
पण मला अकबराच्या गुजरात मोहिमेबद्दल बोलायला आवडेल. 1571-72 मध्ये त्याने गुजरात जिंकले. हा विजय इतका महत्वाचा का होता की त्याच्या स्मरणार्थ अकबराने 1573 मध्ये फतेपूर सिक्रीत भव्य बुलंद दरवाजा बांधला. कारण गुजरात जिंकणे म्हणजे अरबी समुद्राच्या व्यापारावर आणि बंदरांवर नियंत्रण मिळवणे. हा केवळ लष्करी नाही, तर एक प्रचंड मोठा आर्थिक विजय होता. अच्छा, म्हणजे व्यापाराची नाडीच हाती आली. अगदी. आणि जेव्हा अर्थव्यवस्था मजबूत होते तेव्हा प्रशासन भक्कम करावे लागते. परीक्षेत वारंवार विचारली जाणारी अकबराची प्रशासन व्यवस्था या साम्राज्याचा कणा होती. त्याने संपूर्ण साम्राज्य 15 सुब्यांमध्ये म्हणजेच प्रांतांमध्ये विभागले होते. या प्रशासनाचे अधिकारी समजून घेणे म्हणजे आजचे कॅबिनेट समजून घेण्यासारखे आहे. उदाहरणार्थ, वजीर किंवा दिवाण हा महसूल प्रमुख होता, म्हणजे आजचा अर्थमंत्री. आणि वकील हा राजाचा प्रतिनिधी किंवा पंतप्रधान. आणि मीर बक्षी हे पद अत्यंत महत्वाचे. हा अधिकारी मनसबदारांची नेमणूक आणि बढती पाहायचा. म्हणजे लष्कर प्रमुख आणि HR डिपार्टमेंटचा तो संगम होता. बरोबर. मीर सामान म्हणजे राजवाड्याचा खाजगी गृह आणि शिष्टाचार पाहणारा. काझी अर्थात मुख्य न्यायाधीश गुप्तहेर व्यवस्थेसाठी बरीद असायचा. बातम्या आणि नोंदी ठेवण्यासाठी वाकायानवीस. शहराची कायदा सुव्यवस्था पाहणारा पोलीस प्रमुख म्हणजे कोतवाल. आणि मोठ्या लष्करी तुकड्यांचे नेतृत्व करणारा फौजदार आणि प्रत्यक्ष शेतसारा आकारणी व वसुली करणारा अधिकारी म्हणजे अंमलगुजार. ही 10 नावे आणि त्यांची कामे आयोगाची अत्यंत आवडती आहेत. याहूनही महत्वाचं आहे ते अकबराचे महसूल आणि लष्करी धोरण. लष्कराचा अचूक आणि दर्जेदार रखाव ठेवण्यासाठी त्याने मनसबदारी व्यवस्था आणली. हो, सोबतच भ्रष्टाचार टाळण्यासाठी घोड्यांसाठी डाक म्हणजे शिक्का मारणे आणि सैनिकांसाठी हुलिया म्हणजे चेहरा आणि हुलिया नोंदून ठेवण्याची पद्धत लागू केली. आणि अर्थव्यवस्थेत क्रांती आणली ती त्याच्या जमीन महसूल व्यवस्थेने. त्याने जमिनीची 4 प्रकारात वर्गवारी केली. दरवर्षी लागवडीखाली असलेली सुपीक जमीन म्हणजे पोलज. जी जमीन 1-2 वर्ष विश्रांतीसाठी सोडली जायची ती पडती किंवा पराती. जी जमीन 3 ते 4 वर्षे पडीत असायची ती छाचर किंवा चाचड. आणि 5 वर्षांपेक्षा जास्त पडीक असलेली बंजर. अगदी अचूक. पण यावर कर कसा लावायचा? पूर्वी कर राजाच्या मर्जीनुसार लावला जायचा, ज्यामुळे शेतकरी भरडला जायचा. इथे राजा तोडरमलने जप्ती पद्धत किंवा तोडरमल बंदोबस्त आणला. यातूनच दहेसाल पद्धत विकसित झाली. दहेसाल म्हणजे 10 वर्षांची सरासरी, बरोबर? होय, मागील 10 वर्षांतील पिकांचे प्रत्यक्ष उत्पादन आणि बाजारभाव यांची सरासरी काढून कर निश्चित केला जायचा, जो एकूण उत्पन्नाचा 1/3 असायचा. म्हणजे 1/3. यामुळे दुष्काळातही शेतकऱ्यांवर अन्याय होत नसे आणि राज्याच्या तिजोरीत निश्चित महसूल येत असे. याशिवाय पिकाची प्रत्यक्ष वाटणी करणारी बटई पद्धत ही लागू होती. पण प्रशासन आणि अर्थव्यवस्थेसोबतच अकबराला महान बनवते ते त्याचे धार्मिक धोरण. त्याने सुलह-ए-कुल म्हणजे सर्वांशी शांतता ही नीती अवलंबिली. पण माझा एक प्रश्न आहे, त्याने 1582 मध्ये जो दीन-ए-इलाही सुरू केला तो नेमकं काय होता? त्याला स्वतःला प्रेषित घोषित करायचे होते का? दिस रेजेस ॲन इम्पॉर्टंट क्वेश्चन. दीन-ए-इलाही हा कोणताही नवा धर्म नव्हता. त्याला कोणतेही धर्मग्रंथ किंवा पुजारी नव्हते. ती मुळात एक नैतिक आचारसंहिता होती. ओ अच्छा, म्हणजे तो धर्म नव्हता. नाही, दरबारातील कट्टरपंथी गट सतत एकमेकांशी भांडत असत. या गटांचे राजकारण मोडून काढण्यासाठी आणि राजालाच केंद्रस्थानी मांडणारा एक निष्ठावान गट तयार करण्यासाठी अकबरानेही राजकीय आणि धार्मिक खेळी केली होती. म्हणूनच त्याआधी 1575 मध्ये त्यांनी फतेपूर सिक्रीत इबादतखाना स्थापन केला होता. तिथे तो वेगवेगळ्या धर्मांच्या तत्वज्ञानावर चर्चा करत असे. होय, आणि यात हिंदू धर्माचे पुरुषोत्तम दास व देवी, जैन धर्माचे हिरा विजय सुरी आणि ख्रिश्चन धर्माचे मॉन्सेरेट ॲक्वाविवा हे प्रमुख धर्मगुरू सहभागी होत असत. अकबराच्या सामाजिक सुधारणाही तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत. 1563 मध्ये त्याने हिंदू तीर्थस्थळांवरील यात्रा कर बंद केला आणि 1564 मध्ये बिगर मुस्लिमांवर लादला जाणारा झिझिया कर रद्द केला. बरोबर. सती प्रथा आणि युद्धात पकडलेल्या कैद्यांना दास बनवण्याची प्रथा त्याने बंद केली. विधवा पुनर्विवाहाला संमती दिली. आणि राज्याचा तिजोरीतून पैसे देऊन लोकांना हज यात्रेला पाठवणारा तो पहिला राजा ठरला. आणि या सर्व अवाढव्य कामात त्याला साथ मिळाली ती त्याच्या नवरत्नांची. मुख्य सल्लागार बिरबल, ज्याचं मूळ नाव महेश दास होते. सुप्रसिद्ध संगीततज्ञ तानसेन,
इतिहासतज्ञ अबुल फजल, कवी फैजी, राजपूत सेनापती मानसिंग, वित्तमंत्री तोडरमल, अमात्य मुल्ला दो पियाजा, कवी अब्दुल रहीम खान ए खाना आणि मुख्य वैद्य हकीम हुमाम. साहित्यामध्ये अबुल फजलने लिहिलेला अकबरनामा आणि त्याचा तिसरा भाग अकबरी खूप प्रसिद्ध आहे. तसंच बदायुनीने नकीब खानच्या मदतीने महाभारताचे फारशीत केलेले भाषांतर, ज्याला रझमनामा म्हणतात, हे परीक्षार्थींनी लक्षात ठेवावे. कलाक्षेत्रात अब्दुल समद, दसवंत आणि बसावन यांसारखे महान चित्रकारही त्याच्याच दरबारात होते. हे सर्व उत्तर भारतात घडत असताना दख्खन म्हणजेच दक्षिण भारतात काय सुरू होतं? मुघलांच्या आधी अस्तित्वात असलेल्या बहमनी आणि विजयनगर साम्राज्याचे विघटन होऊन नवीन सत्ता उदयास येत होत्या. 1580च्या सुमारास विजापूरचा शासक होता इब्राहिम आदिलशहा दुसरा. ज्याला लोक अबलाबाबा आणि गरिबांचा मित्र म्हणायचे. तो स्वतः कला आणि साहित्याचा प्रचंड मोठा चाहता होता. आणि तो इतका सर्वधर्म समभाव मांडणारा होता की त्याने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आणि इतर हिंदू देवस्थानांना सढळ हाताने देणगी दिली होती. म्हणूनच त्याला जगद्गुरू अशी उपाधी दिली गेली होती. त्याने दख्खणी आणि फारशी भाषेचा सुरेख संगम असलेला किताब ए नौरस हा संगीतावरील ग्रंथ लिहिला आणि नौरसपूर ही नवी राजधानी वसवली. हा अत्यंत महत्त्वाचा PYQ पॉइंट आहे. याच काळात म्हणजे 1590-91च्या आसपास कुतुबशाहीतील मोहम्मद कुली कुतुबशहाने हैदराबाद शहरात प्रसिद्ध चार मिनार बांधला. प्लेगच्या साथीवर मात केल्याच्या स्मरणार्थ ही वास्तू उभारली गेली. पुन्हा उत्तरेकडे येऊया आणि उत्तरकालीन मुघलांचा हा प्रवास वेगाने समजून घेऊया. अकबराचा मुलगा जहांगीर 1605 ते 1627 याच्या काळातच इंग्रजांनी भारतात प्रवेश केला. हो, 1609 मध्ये ॲप्टेन हॉकिन्स आणि 1615 मध्ये सर थॉमस रो जहांगीरच्या दरबारात व्यापारी सवलती मागण्यासाठी आले होते. याच जहांगीरचा महाराणा प्रतापांचे पुत्र अमरसिंग यांच्यासोबत प्रदीर्घ संघर्ष झाला. जहांगीराचा काळ हा मुघल चित्रकलेचा गोल्डन एज मानला जातो. त्याने स्वतः फारशी भाषेत तुझुक ए जहांगीरी हे आत्मचरित्र लिहिले. जहांगीरनंतर सत्तेवर आला तो शहाजहान 1627 ते 1658. अकबराने प्रचंड संपत्ती जमा केली होती आणि शहाजहानने ती वास्तुकलेवर मुक्त हस्ते खर्च केली. शहाजहान म्हणजे मुघल वास्तुकलेचा सुवर्णकाळ. दिल्लीचा लाल किल्ला, तिथले सुंदर रंगमहाल, दिवाने खास, दिवाने आम आणि आग्र्याच्या किल्ल्यातील पांढऱ्या संगमरवरी बांधलेली मोती मशीद. बादल खानने त्याच्यासाठी सुप्रसिद्ध मयूर सिंहासन बनवलं आणि मीर जुमलाने त्याला तो ऐतिहासिक कोहिनूर हिरा भेट दिला. शहाजहानचा दरबार केवळ फारशी नाही तर संस्कृत पंडितांनीही गाजवला होता. जगन्नाथ पंडितांनी, रसगंगाधर आणि कवींद्राचार्यांनी गंगालहरी हे ग्रंथ लिहिले. मीर हाशिम, अनुपचित्र, चित्रमणी आणि फकीर उल्ला हे 5 प्रमुख चित्रकार त्याच्या दरबाराची शान होते. पण त्याच्या शेवटच्या काळात त्याच्या मुलांमध्येच सत्तेसाठी रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. दाराशुको, शुजा, औरंगजेब आणि मुराद. च्या समुगळाच्या युद्धात औरंगजेबाने मोठा भाऊ दाराशुकोहचा निर्णायक पराभव केला आणि स्वतःच्या वडिलांनाच कैदेत टाकून सत्ता हस्तगत केली. औरंगजेब 1658 ते 1707, ज्याने आलमगीर म्हणजे जगाचा विजेता ही उपाधी धारण केली. औरंगजेबाचे धोरण आधीच्या मुघल सम्राटांपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि कट्टर होते. तो स्वतः उत्तम वीणावादक होता, पण तरीही त्याने दरबारात संगीतावर बंदी घातली. नवरोज हा पारशी उत्सव आणि नाण्यांवर कुराणची कलमं कोरण्यावरही त्याने बंदी घातली. असं का? एकीकडे साम्राज्य एवढं विशाल होत होतं आणि दुसरीकडे तो कला संस्कृतीवर बंधने लादत होता. कारण त्याला प्रशासन इस्लामी शरीयत कायद्यानुसार चालवायचे होते आणि कट्टरपंथीयांना खुश करायचे होते. त्याने झिरोका दर्शन आणि तुलादान यांसारख्या हिंदू आणि राजपूत प्रभावातून आलेल्या प्रथा बंद केल्या. स्वतःच्या अत्यंत साध्या आणि कठोर राहणीमानामुळे त्याला जिंदा पीर म्हणजे जिवंत संत म्हटले जायचे ना? हो, त्याच्या प्रशासनाचे नियम सांगणारे जवाबीत ए आलमगिरी हे कायदे पुस्तक परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. पण 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मुघल साम्राज्याला जी उतरती कळा लागली ती थेट 1857च्या उठावापर्यंत. हां, उत्तरकालीन मुघल शासकांचा कालानुक्रम परीक्षार्थींनी सलग लक्षात ठेवायला हवा. क्रोनॉलॉजीमध्ये खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. औरंगजेबानंतर बहादूर शाह पहिला, जहांदर शाह, फारुख सियर, मोहम्मद शाह ज्याला त्याच्या विलासी वृत्तीमुळे रंगीला म्हणत, अहमद शाह, आलमगीर दुसरा, शाह आलम दुसरा, अकबर शाह दुसरा आणि शेवटी इंग्रजांच्या पेन्शनवर जगणारा बहादूर शाह जफर दुसरा. सो व्हॉट डज दिस ऑल मीन फॉर द साऊथ?
उत्तरेत मुघलांचा हा भव्य पट सुरू असताना आपण दक्षिणेत जाऊया. बहमनी साम्राज्य, जे कधी काळी दख्खनची सर्वात मोठी सत्ता होती, ते अंतर्गत वाद आणि गटबाजीमुळे कोसळले आणि त्याचे 5 तुकडे झाले. आणि या 5ही शाह्या, त्यांची राजधानी आणि संस्थापक यावर आयोगात वारंवार जोड्या लावण्यासाठी प्रश्न येतो. परीक्षार्थींनी हे अगदी डोळ्यासमोर चित्र उभं करून ऐकावे. पहिली आहे विजापूरची आदिलशाही. याचा संस्थापक होता युसुफ आदिलशाह आणि राजधानी नौरसपूर किंवा विजापूर. दुसरी अहमदनगरची निजामशाही, संस्थापक मलिक अहमद. तिसरी वराडची इमादशाही, संस्थापक फतेहुल्ला इमाद शाह आणि राजधानी एलिचपूर म्हणजेच आजचे अचलपूर. चौथी बिदरची बरीदशाही, संस्थापक कासिम बरीद आणि 5वी गोवळकोंड्याची कुतुबशाही, संस्थापक कुली कुतुबशाह. ही नावे त्यांच्या राजघराण्यांशी थेट जोडलेली आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जातं. आणि या सर्व गदारोळात या 5ही इस्लामी शाह्यांच्या दक्षिणेला भक्कमपणे उभे होते दक्षिण भारताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाणारे विजयनगर साम्राज्य. 300 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आणि 4 प्रमुख घराण्यांची सलग सत्ता. संगम, सालू, तुलुवा आणि अरवेडू घराणे. यातील तुलुवा वंशाचा म्हणजे 1505 ते 1565 हा काळ सर्वाधिक गाजला. आणि या वंशाचा सर्वश्रेष्ठ राजा म्हणजे सम्राट कृष्णदेवराय 1509 ते 1530. तो केवळ एक महान योद्धा नव्हता, तर उत्कृष्ट मुत्सद्दी होता. त्याने पूर्वेकडे ओडिसाचा राजा गजपती प्रताप रुद्रदेव याचा पराभव करून उदयगिरी जिंकले आणि त्याच्या मुलीशी विवाहही केला. त्याचवेळी पश्चिमेकडून येणाऱ्या पोर्तुगीज गव्हर्नर अल्बुकर्क सोबत त्याने जाणीवपूर्वक मैत्रीपूर्ण संबंध ठेवले, जेणेकरून अरबी घोड्यांचा पुरवठा सुरळीत राहावा. हा मुद्दा आयोगाने आधी विचारला आहे. साहित्याच्या बाबतीत तर तो स्वतः एक प्रकांड पंडित होता. त्याने तेलुगू भाषेतील सर्वोच्च ग्रंथांपैकी एक अमुक्त माल्यदा लिहिला आणि संस्कृतमध्ये जांबवती कल्याणम हे नाटक रचले. त्याला आंध्रभोज, अभिनवभोज आणि आंध्र पितामह अशा भव्य उपाध्या दिल्या गेल्या. त्याच्या दरबारात तेलुगू साहित्याचे 8 सर्वश्रेष्ठ कवी होते, ज्यांना अष्टदिग्गज म्हटले जायचे. कृष्णदेवरायाचा हा काळ तेलुगू साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो. प्रसिद्ध विद्वान अय्यप्पा दीक्षित आणि पांडुरंग महात्म्य हा ग्रंथ लिहिणारा सर्वांचा लाडका तेनाली रामकृष्ण हे याच दरबाराची शान होते. स्थापत्यामध्ये त्याने हम्पीमध्ये भव्य हजाराराम मंदिर आणि विठ्ठल मंदिर बांधले. केवळ मंदिरेच नाही तर शेतीसाठी विशाल कालव्यांची निर्मिती करून त्याने राज्याची अर्थव्यवस्थाही मजबूत केली. दिस रेजेस अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. एवढे प्रबळ, श्रीमंत आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत साम्राज्य अचानक लयाला कसे गेले? कृष्णदेवरायानंतर अच्युतराव आणि सदाशिवराय यांच्या काळात परिस्थिती बदलली. सदाशिवरायाचा मंत्री होता रामराय. या रामरायाने दख्खनच्या शायांमध्ये हस्तक्षेप करण्याचे, एकाला दुसऱ्याविरुद्ध लढवण्याचे धोरण अवलंबले. पण हा डाव त्यांच्यावरच उलटला, कारण या सर्व शाह्यांना समजले की विजयनगर आपल्याला खेळवत आहे. आणि त्यातूनच घडली 1565ची महाभयंकर तालिकोटची लढाई, ज्याला राक्षस तगडी किंवा बन्नीहट्टीची लढाई असेही म्हणतात. अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा आणि बिदर या 4 शाह्यांची संयुक्त फौज एकत्र आली आणि त्यांनी विजयनगरचा भीषण पराभव केला. हम्पी शहर अक्षरशः जळून खाक करण्यात आले. याच विजयनगरच्या समृद्धीच्या काळात अनेक परकीय प्रवासी भारतात आले होते, ज्यांच्यावर सतत प्रश्न विचारले जातात. मोरोक्कोचा इब्न बतुता, इटलीचा निकोलो कोंटी, पर्शियाचा अब्दुल रझ्झाक, तसंच पोर्तुगालहून दुराते बार्बोसा, डोमिंगो पेस आणि फर्नाव नूनी झाले होते. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे आयोगाची एक महत्त्वाची फसवणूक लक्षात ठेवा. कोणती फसवणूक? अफानासी निकितीन या रशियन प्रवाशाबद्दल. जेव्हा परकीय प्रवाशांची यादी येते ना, तेव्हा आयोग अफानासी निकितीनचे नाव विजयनगरमध्ये टाकतो. पण सत्य हे आहे की हा रशियन प्रवासी विजयनगरला नाही तर बहमनी साम्राज्यात म्हणजेच बिदरमध्ये आला होता. हे नक्की लक्षात ठेवा. वा! युद्ध आणि प्रशासनाच्या या गदारोळापलीकडे जाऊन आता आपण एका शांत पण तितक्याच भव्य विषयाकडे वळूया. भारताचा सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसा. दगडांमध्ये कोरलेला इतिहास म्हणजे भारतीय मंदिर स्थापत्य शैली. आपण डोळ्यासमोर एक चित्र उभं करूया. व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज की या स्थापत्य शैलींची भौगोलिक आणि तांत्रिक विभागणी अत्यंत स्पष्ट आहे. आपण प्रामुख्याने 4 शैलींचा अभ्यास करतो. पहिली आहे नागर शैली. ही प्रामुख्याने उत्तर भारतात हिमालयापासून विंध्य पर्वतापर्यंत पाहायला मिळते. नागर शैलीची मंदिरं ओळखायची कशी?
तर त्यांचा गाभारा, अंतराल आणि मंडप हे चौरस आकारात एकापुढे एक असतात. शिखराचा आकार वक्रेरेषीय असतो आणि सर्वात वरती आमलक किंवा कळस असतो. खजुराहोचे सुप्रसिद्ध कंदरिया महादेव मंदिर, ओडिशातील लिंगराज मंदिर, जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कचं सूर्य मंदिर, तसंच माउंट आबूचे दिलवाडा जैन मंदिर आणि गुजरातचे सोमनाथ मंदिर ही याची उत्तम उदाहरणे आहेत. दुसरी आहे वेसर शैली, जिचा विस्तार विंध्य पर्वतापासून ते कृष्णा नदीपर्यंत मध्य भारतात आहे. वेसर ही मुळात नागर आणि द्रविड शैलींचं मिश्रण आहे. चालुक्य आणि होयसळ काळातील मंदिरं, ज्यांचा पाया अनेकदा ताऱ्याच्या आकाराचा असायचा आणि ज्यावर अतिशय सूक्ष्म कलाकुसर केलेली असते, ती याच शैलीची उदाहरणे आहेत. त्यानंतर दक्षिण भारताची भव्य द्रविड शैली, कृष्णा नदीपासून थेट कावेरी नदीपर्यंतचा प्रदेश. नागर शैलीचे शिखर वक्र असते, तर द्रविड शैलीचे शिखर पिरॅमिडसारखे पायऱ्या असते, ज्याला विमान म्हणतात. आणि या मंदिरांचे प्रवेशद्वार म्हणजे आकाशाला भिडणारे भव्य गोपूर. हे गोपूर म्हणजे एखाद्या आधुनिक स्कायस्क्रॅपरसारखे असायचे, जे दुरूनच शहराची ओळख सांगायचे. बरोबर. या मंदिरांमध्ये विस्तृत मंडप आणि स्तंभयुक्त वेदिका असायची. तंजावरचे राजराजेश्वर, ज्याला आपण बृहदीश्वर मंदिर म्हणतो, मदुराईचे भव्य मीनाक्षी मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर ही या द्रविड शैलीची जागतिक कीर्तीची शिखरे आहेत. आणि चौथी, ज्याचा आपल्याला विशेष अभिमान आहे, आपल्या महाराष्ट्राची हेमाडपंथी मंदिरे. यादवांचा प्रधान हेमाद्री यांनी ही शैली लोकप्रिय केली. या शैलीचे तांत्रिक वैशिष्ट्य अत्यंत रंजक आहे. या मंदिरांच्या बांधणीत चुना किंवा मातीचा वापर सिमेंट म्हणून केलेला नसतो. त्याऐवजी घडीव दगडांना खाचा पाडून ते दगड एकमेकात अचूकपणे अडकवून ही संपूर्ण वास्तू उभी केली जाते. तंत्रज्ञानाचा हा अप्रतिम नमुना आज शेकडो वर्षांनंतरही भक्कम उभा आहे. वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर, सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर, कोल्हापूरची महालक्ष्मी, रतनवाडीचे सुंदर अमृतेश्वर आणि त्र्यंबकेश्वरची मंदिरे याची जिवंत उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रवास खूप मोठा होता. आपण एका मिनिटात आजच्या अत्यंत महत्त्वाच्या PYQ मुद्द्यांची रॅपिड रिव्हिजन करूया. मुघल सम्राटांचा क्रम: बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब. बहमणीच्या पातशाही: आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, बरीदशाही आणि कुतुबशाही. विजयनगरची 4 घराणी: संगम, सालुव, तुलुवा आणि अरविडू. आणि शेवटी मंदिर स्थापत्य शैलींची भौगोलिक विभागणी: नागर म्हणजे उत्तर भारत, द्रविड म्हणजे दक्षिण, वेसर म्हणजे मध्य भारत आणि हेमाडपंथी म्हणजे आपला महाराष्ट्र. आता आपण त्या महान लेखकांकडे आणि त्यांच्या ग्रंथांकडे येऊया, ज्यांचा आपण मगाशी उल्लेख केला: प्राचीन आणि मध्ययुगीन बौद्धिक वारसा. हा खूप मोठा भाग आहे आणि PYQ साठी अतिशय महत्वाचा. भास्कराचार्यांचे लीलावती आणि सिद्धांत शिरोमणी. लीलावती तर त्यांनी स्वतःच्या मुलीच्या नावाने गणितावर लिहिलं होते. आणि बाणभट्टाचे हर्षचरित्र. तसंच पल्लव राजा महेंद्रवर्मन पहिला याने मत्तविलास आणि प्रहसन लिहिले. सम्राट हर्षवर्धनने प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद ही नाटकं लिहिली. प्राचीन शास्त्रज्ञांचा विचार केला तर वराहमिहिरांचे पंचसिद्धांतिका, लघुजातक, बृहतजातक आणि बृहत्संहिता. आणि आर्यभट्टांचे आर्यभट्ट्य, ज्याने जगाला शून्याची ओळख करून दिली. साहित्यात तर कालिदासाचं नाव सर्वात वर आहे. नक्कीच. कालिदासाचे मालविकाग्निमित्रम, मेघदूत, अभिज्ञान शाकुंतलम, ऋतुसंहार, रघुवंशम आणि विक्रमोर्वशियम. अश्वघोषाचे बुद्धचरित्र आणि सौंदरानंद. गुणाढ्याची बृहत्कथा. राजा हाल याचे गाथा सप्तशती. पतंजलींची योगसूत्रे, अमरसिंघांचा अमरकोश, बिल्हणाचे विक्रमांक देवचरित, अल्बेरुनीचा तारेकुल हिंद, शूद्रकाचे मृच्छकटिक आणि विशाखा दत्ताचे मुद्रा राक्षस. आणि तो परदेशी प्रवासी मॅगॅस्थिनी, त्याने इंडिका लिहून प्राचीन भारताचं वर्णन केलं. कल्हणची काश्मीरच्या इतिहासावरील राजतरंगिणी आणि मध्ययुगीन काळात अमीर खुसरोच्या लैला मजनू, तुघलकनामा आणि खलिकबारी. आणि या सर्व साहित्यात आपल्या महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे संत ज्ञानेश्वर. त्यांनी ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव आणि भावार्थ दीपिका लिहून सर्वसामान्यांना तत्वज्ञान समजावून सांगितलं. खरं तर साहित्यासोबतच राजांनी स्वतःच्या सत्तेचं प्रदर्शन करण्यासाठी ज्या उपाध्या किंवा टायटल्स धारण केल्या त्याही खूप रंजक आहेत.
हो ना, म्हणजे सोशल मीडियाच्या काळात जसं आपण बायो लिहितो तसं काहीतरी. होय. उदाहरणार्थ अमीर खुसरोला भारताचा पोपट किंवा तुतीये हिंद म्हटले जायचे. आणि मोहम्मद तुघलकाला मिळालेली पदवी तर फारच रंजक आहे, धोकादायक, आदर्श तारांकित आणि अचाट कल्पनांचा पुरुष. अरे बापरे, धोकादायक आदर्श तारांकित. प्राचीन शासकांमध्येही हा ट्रेंड होताच. मौर्य सम्राट बिंदुसार याला अमित्रघात म्हणजे शत्रूंचा नाश करणारा म्हटले गेले. कुशाण राजा कनिष्क याने महाराजाधिराज ही पदवी घेतली. महान अशोकाने स्वतःला देवनाम प्रियदर्शनी म्हणून घेतले. सातवाहन राजा सातकर्णी पहिला याने अप्रतिहत चक्र दक्षिणापथपती ही उपाधी घेतली. आणि गौतमीपुत्र सातकर्णीने त्रिसमुद्र तोय पीतवाहन ही उपाधी घेतली. म्हणजे ज्याचा घोड्यांनी 3 समुद्रांचे पाणी प्यायले आहे असा राजा. समुद्रगुप्ताला कविराज आणि भारताचा नेपोलियन म्हटले जायचे. शेरशाह सुरी शेरखान बनला. मेहरुन्निसा ही नूरजहां किंवा बादशाह बेगम बनली. चंद्रगुप्त दुसरा याने विक्रमादित्य हे नाव घेतले. कुतुबुद्दीन ऐबक त्याच्या दातृत्वामुळे लाख बक्ष म्हणून ओळखला गेला. नरसिंहवर्मन पल्लव याला वातापिकोंड महामल्ल म्हटले गेले आणि कृष्णदेवराय आंध्रभोज म्हणून गौरवले गेले. आता आपण या राजांच्या राजधान्या आणि साम्राज्यांच्या संस्थापकांकडे वळूया. सत्तेचे केंद्र नेहमीच बदलत राहिले आहे. हो, मौर्य घराण्याचा चंद्रगुप्त मौर्य आणि गुप्त घराण्याचा श्रीगुप्त या दोघांचीही राजधानी पाटलीपुत्र होती. शुंग घराण्याचा पुष्यमित्र शुंग, कण्व घराण्याचा वासुदेव कण्व. सातवाहनांची स्थापना सिमुक सातवाहन याने केली आणि त्यांची राजधानी पैठण किंवा प्रतिष्ठान होती. वाकाटकांचा संस्थापक विंध्यशक्ती. राष्ट्रकूटांचा संस्थापक दंतीदुर्ग, ज्यांनी लातूर आणि मालखेड येथून राज्य चालवले. पाल घराण्याचा गोपाल, यादवांचा दृढप्रहार. मल्ल राज्याची राजधानी कुशीनगर होती. मित्रांनो, आज आपण खरोखरच पूर्ण मिडिएव्हल हिस्ट्रीचा एक अखंड प्रवास पूर्ण केला आहे. अरबांच्या आक्रमणांपासून सुरू झालेला हा प्रवास दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य, विजयनगर बहामनी सत्ता, मंदिर स्थापत्य, ग्रंथ, लेखक, उपाध्याय, वास्तू आणि PYQs पर्यंत आपण सर्व समजून घेतले. आता मिडिएव्हल हिस्ट्री हा फक्त एक चॅप्टर राहिलेला नाही, तर एक कंप्लीट टाईमलाईन आपल्या डोक्यात तयार झाली आहे. अगदी बरोबर. आणि अभ्यास करताना केवळ फॅक्ट्स पाठ न करता या घटनांमधील लिंक शोधणे आणि आयोगाचे प्रश्न कसे फिरतात हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. अशाच सिनेमॅटिक आणि एक्झाम ओरिएंटेड लेक्चर्ससाठी MPSC स्पीक सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.